अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत चाललेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या संदर्भात त्यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्र दिले। पत्रात त्यांनी नमूद केले की अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात ड्रग्ज, गांजा, एमडी तसेच इतर अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्याच्या आहारी जात आहे। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून गुन्हेगारी घटकांमध्येही वाढ होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आले। तसेच काही ठिकाणी ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली असली तरी पुन्हा त्याच ठिकाणी विक्री सुरू होत असल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला। यामुळे पोलिसांनी या प्रकरणात ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे। जिम, बार, हॉटेल परिसरात, कॉलेज परिसर आणि शहरातील काही संवेदनशील भागांमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या सर्व ठिकाणी गुप्त पथक नेमून कडक कारवाई करावी अशी सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे। याशिवाय ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे। आता आमदारांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार आणि ड्रग्ज विरोधात कारवाई अधिक तीव्र होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।